गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमा सनातन धर्माची संस्कृती आहे. गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून प्रकाशाकडे जाण्यासाठी मार्गदर्शक असतात. गुरूंच्या कृपेमुळे ईश्वराचा साक्षात्कार होतो. गुरुच्या कृपेशिवाय काहीही शक्य नसते. आदिगुरु शिवशंकरांनी समस्त ऋषीमुनींना शिष्याच्या रूपात शिवज्ञान दिले होते. त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. गुरु व्यक्तित्व विकास आणि बौद्धिक विकास करतात. गुरुपौर्णिमा भारत, नेपाळ, भूतान या देशामध्ये हिंदू, जैन, बौद्ध या धर्मांचे अनुयायी उत्सवाच्या रूपात साजरे करतात. हा दिवस गुरुच्या प्रती कृतज्ञता, सन्मान दाखवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी महर्षी व्यास मुनींचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन केले जाते. शिष्य आपल्या गुरूंची प्रत्यक्ष पूजा करतात किंवा त्यांच्या चरण पादुकांची चंदन, धूप, दीप, नैवेद्य याद्वारा पूजा करतात. या दिवशी गुरूंनी दिलेल्या मंत्राचा शिष्य जप करतात. आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा असते. यावेळी पावसाळा हा ऋतू असतो. या दिवसापासून साधू संत एका ठिकाणी बसून ज्ञानार्जन करतात. या 4 महिन्यामध्ये सूर्याची उष्णता अधिक नसते, वातावरण अधिक गरमही नसते व थंडही नसते. त्यामुळे गुरुचरणामध्ये असलेल्या साधकास ज्ञान, शांती, भक्ती आणि योगशक्ती प्राप्त करण्याची शक्ती मिळते. याच दिवशी परमेश्वर शिवशंकरांनी दक्षिणामूर्तीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाच्या 4 मानसपुत्रांना वेदांचे अंतिम ज्ञान दिले. या दिवशी महाभारताचे रचयिता कृष्णद्वैपायन व्यासांचा जन्मदिवस ही आहे. ते संस्कृतचे महान विद्वान होते. त्यांचे एक नाव वेदव्यास ही आहे. त्यांना आदिगुरूही म्हटले जाते. त्यांच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा या दिवसास व्यासपौर्णिमा देखील म्हटले जाते. गुरुच्या कृपेमुळे ईश्वराचा साक्षात्कार होतो. गुरुपौर्णिमेच्या तिथीस पितरांना प्रसन्न करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी काही ठिकाणी दीप प्रज्वलित केले असता पितृदोष नाहीसा होऊ शकतो. दक्षिण दिशेस पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेस तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच तिळाच्या तेलाचा दिवा पूर्वजांच्या फोटोसमोरही लावावा. तसेच याशिवाय पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे सुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. दिवा जमिनीवर ठेवू नये, त्यासाठी दिव्याखाली एखादी प्लेट ठेवावी. तसेच या दिवशी सर्व पितरांचे स्मरण करावे व जाणते अजाणतेपणे झालेल्या चुकांची पितराकडे क्षमा मागावी. तसेच या दिवशी पितरांच्या नावाने नैवेद्य दाखवावा, जलतर्पण करावे, कावळ्याला घास द्यावा. या दिवशी पितृस्तोत्र व पितृकवच यांचा पाठ करावा. हे उपाय पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूच्या मंदिरामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की केळी, चणे, डाळ, हळद, केसर घातलेले दूध इत्यादी वस्तूंचे दान करावे. तसेच या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी वस्तू जसे की पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या इत्यादींचे दान करावे. ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.